हाय फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे कारल्याची रस्सा भाजी कशी बनवायची. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी अजिबात कडू लागणार नाही. या पद्धतीने नक्की करून बघा. तर इथे मी 2 कारले चिरून घेतलेले आहेत, असे मधून कट करून बघा. आणि आतला गर बिया वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे, जे की ते जास्त कडू असतं. या पद्धतीने आता यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे, थोडंसं जास्त गरम नाही आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला मीठ याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कडवटपणा थोडासा कमी होतो. तर इथे मी 1 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे बघा. तर या पद्धतीने मी थोडं मिक्स करत आहे, जेणेकरून हे पाणी सगळं लागेल आपल्या कारल्याला. तर असंच हे 10 ते 15 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. आता याचा आपण मसाला तयार करूया. 4 ते 5 चम्मच आपण कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत. 4 ते 5 आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता यामध्येच खोबऱ्याचं मी सुक्या खोबऱ्याचा खीस करून ठेवलेला होता, तो घेणार आहे मी 4 ते 5 चम्मच. बघा, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहे. सगळे मसाले घालायचे आहेत. बघा, इथे मी हळद 1 चम्मच घालून घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला 1 चम्मच घालून घेतलेला आहे बघा. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता. तर मी इथे 1 चम्मच घेतलेला आहे. हा आहे गरम मसाला, गोडा मसाला. बघा, इथं आहे जिरेपूड आणि धनेपूडसुद्धा मी आता यामध्ये घालून घेणार आहे. जिरेपूड मी गरम करून बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी चिंचे भिजत घातलेले होते, त्याचं पाणी घालून घेणार आहे. बघा, चिंचेमुळे कडवटपणा कमी होतो आणि चवीलासुद्धा छान लागते ही आपली भाजी. या पद्धतीने तुम्ही करून बघा. तर हे या पाण्यातच आपण हे मळून घेणार आहे, नीट व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघा, या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी मिठात घातलेलं कारले आपण काढून घेणार आहे. बघा, पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर आता इथे मी कारली भरणार आहे. मसाला आपण यामध्ये आता भरून घेऊया. बघा, या पद्धतीने आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने मी सगळे मसाले भरून घेतलेले आहेत कारल्यामध्ये. तर आता इथे मी फोडणीची तयारी करते. बघा, मी इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण छान असं सोलून घेतलेला आहे. आता तो आपण ठेचून घेऊया. जास्त बारीक नाही करायचा. बघा, असं या पद्धतीने मी बारीक केलेलं आहे. आता इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 पळी तेल, 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे. आता यामध्ये मी 1 चम्मच जिरे घालून घेतलेले आहेत. आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. ठेचलेलं लसूण आता घालून घ्यायचं आहे. बघा, छान असं आपल्याला लसूण परतायचं आहे. त्याचा फ्लेवर छान असा उतरला की भाजीसुद्धा छान लागते. आता यामध्येच आपण कारली भरून घेतलेली कारलीसुद्धा यामध्येच घालायचे आहेत. थोडंसं तेलात परतलं की छान असे शिजतात, लगेच शिजतात आणि चवसुद्धा छान लागते. तर आता आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघा, आता यामध्येच आता मसालेसुद्धा घालूया. आता मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता मसालेसुद्धा आपण घालून घेणार आहे सगळे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि छान होते. कडू अजिबात होत नाही. लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अशी भाजी आहे. या पद्धतीने करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे भाजी. तर यामध्येच आता आपण गरम पाणी घालून घेणार आहे.
तुम्हाला जेवढा पातळ रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर भाजीची चव बिघडते. इथे आता आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची आहे. आता उकळी आलेली आहे. यामध्ये आता मीठ टाकूया. मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आता यामध्येच आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ ह्याच्यासाठी घालायचा आहे की भाजी कडू होते ना, त्याच्यासाठी आपल्याला गूळ घालायचा आहे. अजिबात कडू होणार नाही. चिंच आणि गूळ याचं मिक्स असल्यामुळे कडवटपणा कमी होतो आणि आंबट गोड अशी तिखट अशी आपली रस्सा भाजी छान होते, लागते छान. त्याच्यावरती अर्धं झाकण ठेवून आपल्याला त्याच्यातली थोडीशी वाफ बाहेर जावावी याच्यासाठी मी ह्यामध्येच असं झाकून ठेवत आहे. बघा किती मस्त असं कलर आलेला आहे बघा झाकून ठेवल्यामुळे. आणि आपली भाजीसुद्धा थोडी दाटसर झालेली आहे. मस्त लागते, नक्की करून बघा. भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. तरीसुद्धा मी अजून 1-2 ते 3 मिनिट छान अशी वाफ काढून घेते बघा. मस्त अशी आपली भाजी तर्री बघा किती मस्त आलेली आहे. छान होते, छान लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छान लागते बघा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.